पूर्वाश्रमीचे शिवसैनिक तथा पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन फड 5 महिन्यांपूर्वी पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. मात्र पुन्हा अंतर्गत वादाला ते पार कंटाळले आहेत. आज पुन्हा पक्ष सोडण्याची घोषणा करणार तोच पक्षातील नेत्यांनी त्यांची मनधरणी केल्याने 18 मार्चपर्यंत आपण पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. काय झाली नाट्यमय घडामोड पाहूयात. आज जिल्हाभरात पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवड होती. मानवत पंचायत समितीत 8 पैकी 6 सदस्य शिवसेनेचे असताना या ठिकाणी शिवसेनेच्याच 2 उमेदवारात लढत झाली, ज्यात आमदार मोहन फड यांचा उमेदवार पराभूत झाला. यामुळे हा पराभव सहन न झाल्याने शेवटी आमदार मोहन फड यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि आपण सेना सोडणार असल्याचं जाहीर करणार हा विषयही सांगण्यात आला. मात्र ही माहिती पक्षातील नेत्यांना कळताच सहसंपर्क प्रमुख विवेक नावंदर, आमदार राहुल पाटील, जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांनी मोहन फड यांचे घर गाठून त्यांची मनधरणी केली आणि त्यात त्यांना यशही आलं. मग सगळ्याच नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, ज्यात नेते काय म्हणाले ते पाहूयात. निश्चितच स्थानिक आमदारांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये येणाऱ्या मानवत पंचायत समितीमध्ये काही अतिमहत्त्वाकांक्षी कार्यकर्त्यांनी पक्षादेश डावलून आणि ह्याचाच अर्थ आमदार साहेबांची जी शिफारस केलेली उमेदवार होते त्यांना डावलून आपल्याच पक्षाच्या एका दुसऱ्या उमेदवाराला मतदान केलं. त्याच्यामुळं आमदार साहेब दुखावले गेले आणि त्यांची कुठलीही टोकाची भूमिका नाही आहे. आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे असे प्रकार पुढे घडायला नाही पाहिजेत अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आम्ही त्यांना आश्वासन दिले की पक्षाच्या वतीनं आम्ही असे प्रकार पुढे घडणार नाही त्याची काळजी घेऊ आणि त्याच्यावर त्यांचं काही भरपूर चांगल्या प्रमाणात समाधान झालेलं आहे. त्यांना काही त्याच्याबद्दल आता काही सांगायचं नाही आहे. कधी कधी अशा गोष्टी घडतात की प्रत्येकात 2 कार्यकर्ते दोघांनाही वाटतं की बाबा मलाच. त्यांनी उघड खासदारांविरोधात नाराजी व्यक्त केली नाही. त्यांचे ते काही वैयक्तिक गोष्टी असू शकतात. काही आता ते लांब काळापासून आधी 2दा जिल्हा परिषद सदस्य राहिले, आता परत ते अपक्ष आमदार निवडून आले, आता ते पक्षात नेमकंच आलेले आहेत आणि जर काय त्यांना असं वाटत असेल तर त्या विषयावरही आम्ही चर्चा करून काय मार्ग निघेल ते बघूया. की आज आपण शिवसेना काही दिवसातच या ठिकाणी आल्यानंतर परत सोडणार होतो. नाही सोडण्याचा काही विषय नाही, पण मानवतचा जो आज प्रकार घडला त्याच्यातून माझी थोडी नाराजी झाली. त्याच्यामुळं मी आपणा सर्वांना बोलील आणि येणाऱ्या 18 तारखेला संपर्क करून आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू. पुढे मग बोलू आपण. नेमकं काय झालं होतं पंचायत समितीला? पंचायत समितीला मी ज्या तुमचं स्पष्ट बहुमत असताना एक माझ्या कार्यकर्त्याची एका शिफारस केली आणि मी शिफारस केली म्हणून आवर्जून त्याला डावलून पक्षातच गट तयार करून एक वेगळा त्यांनी त्यांचेच उमेदवार उभा करून एक निवडून आणलं. त्याच्यामुळं मी थोडं नाराज. कोणत्या नेत्यांनी नेमकं हे केलं सर? आता नेत्यानं तसं स्पष्ट सांगता येत नाही, पण मी ज्यावेळेस सदस्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू लागलो त्यावेळेस म्हणायचे ते आम्ही खासदार म्हणतील तेच करू, असे त्यांच्याकडून प्रतिक्रिया. नेमका रोष आपला खासदारांनी